शिक्षकांची रिक्त पदे, अपूर्ण पाठ्यपुस्तकांचा पुरवठा आणि शालेय पोषण आहार बंद असल्याच्या समस्यांनी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी मंगळवारी सिंदेवाही कळमगाव गन्ना चिमूर मार्गावर रास्ता रोको केला। कळमगाव गन्ना येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत 1ली ते 7वी पर्यंत सुमारे 225 विद्यार्थी शिक्षण घेत असून विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत 8 ते 9 शिक्षकांची गरज असताना केवळ 6 शिक्षक कार्यरत असल्यानं अध्यापनाचा बोजवारा उडत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। मोहाडी, चारगाव, कुकटहेटी, विसापूर आणि कोठा आदी गावांतील विद्यार्थी या शाळेत शिक्षणासाठी येतात। 19 जुलैपासून शालेय पोषण आहार बंद, तर काही विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके मिळालेली नसल्यानं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी अधिकच गंभीर झाल्याचा आरोप करण्यात आला। वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्यानं विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीसमोर रस्त्यावर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली। अखेर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेतील समस्या लवकरात लवकर सोडविण्याचं आश्वासन दिलं। आता प्रशासनाच्या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते याकडे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचं लक्ष लागलं आहे।